बातम्यांना संगीत लागतं? बातम्या बातम्या असतात, तुम्ही बातम्या द्या ना विश्वासार्हतेनं. बीबीसी मात्र कधीही संगीत वापरत नाही बातम्यांना. बीबीसी रक्ताचा डाग दाखवत नाही. मला वाटतं वयाचं नसावा, प्रगल्भता असली पाहिजे दिसताना. आता मात्र माध्यमात येणाऱ्या लोकांकडनं अपेक्षा, माध्यमात येणाऱ्यांचं प्रादेशिक भाषांचं साहित्याचं दांडगं वाचन पाहिजे. मी गंभीरपणे बोलतोय, प्रादेशिक भाषेमधल्या साहित्याचं दांडगं वाचन पाहिजे. मग विदर्भातल्या कादंबऱ्या वाचल्या पाहिजेत, कोकणातल्या कादंबऱ्या वाचल्या पाहिजेत, कथा वाचल्या पाहिजेत, गाणी कविता वाचल्या पाहिजेत. मोठी अपेक्षा. आता इथपर्यंत ज्या तक्रारी केल्या, आता त्याची उत्तरं थोडी थोडी. बदल कशानं होतील? मला वाटतं माध्यमात येणाऱ्या कुठलाही, तुमचा टेक्निकल जॉब करणारा माणूसही असेल ना, तरी काय अपेक्षित आहे ते सांगतो. त्यानं मानववंशशास्त्र वाचलं पाहिजे. सगळ्यात महत्वाची घटना, देशाची घटना वाचली पाहिजे, जी आपल्याकडं कधीच वाचली जात नाही. आणखी एक, बाकीच्या जगाचं जाऊ दे बाजूला, म्हणजे माझी तर इच्छा अशी की जगभरच्या घटनांची माहिती करून घेतली पाहिजे. ते फार गरजेचं पण असतं. तुम्हाला कधीतरी तुमच्या समोरच आव्हान उभं राहू शकतं. गेल्या 5000 वर्षाचा देशाचा इतिहास वाचला पाहिजे. मी सांगतोय, देशाचा 5000 वर्षाचा इतिहास वाचला पाहिजे. आता छोटे मुद्दे. भाषेचं ज्ञान दांडगं पाहिजे, स्वतःच्या भाषेचं, मराठीचं. अगदी अक्षरांचं सुद्धा पाहिजे. पुन्हा एक जुन्या मुद्द्यावर येतो. माध्यमांकडे लोक आधार म्हणूनच पाहतात, पण माध्यमांना याची जाणीव आहे असं वाटत नाही, आणि नाहीच आहे. आता मी ते बोललो सुद्धा. माध्यमं स्वतःच संभ्रमलेली वाटतात. ती समाजाच्या असंख्य प्रश्नांचा ढीग मांडतात, पण कुठल्या एका विषयाची तड माध्यमांनी लावली आहे, एखादा प्रश्न पूर्ण मिटवलाय असं दिसत नाही. म्हणजे माध्यमं प्रश्न नाही सोडवत आहेत, प्रश्नाची उत्तरं नाही देत आहेत. राजकारणी कायम प्रश्न निर्माण करत राहतात आणि प्रश्नातच लटकवून ठेवतात पब्लिकला. तसंच्या तसं माध्यमांचं आहे की काय? माध्यमं असं समजतात की काय, आम्ही बातमी दाखवायचं काम करतो, ते झालं की झालं, आमची पुढची जबाबदारी नाही. थोडा वेळ काही जबाबदाऱ्या घेतल्या जातात आणि तो विषय गरम असेल तरच ठेवला जातो. माझा साधा मुद्दा आहे, माध्यमांना भविष्याचा वेध नाही घेता येत का? सामाजिकतेच्या बाजूने, समाजाच्या प्रश्नांच्या बाजूने. तुम्ही आजचेच प्रश्न हाताळणार, 2 दिवस हाताळणार आणि सोडून देणार, त्याच्याऐवजी खूप गंभीरपणे हा मुद्दा का नाही लावून धरत? मनोरंजन या शब्दाची किंमत कमी केली आहे. मनोरंजन हा खूप गंभीर शब्द आहे, खूपच गंभीर आहे. माध्यमांमध्ये आपापसात जर स्पर्धा झाली तर दर्जाची स्पर्धा झाली पाहिजे, भंगडपणाची नाही. हा शेवटचा मुद्दा आहे, जे मागास धरणं सांगतोय. करमणूक, मनोरंजन हे शब्दही गांभीर्यानं वापरता येतील आणि दर्जेदार करमणूक देता येईल.